सोलर पॅनल्स असतात मोठे मोठे, आणि आपण म्हणतो की सगळ्यात स्वच्छ ऊर्जा म्हणजे सोलर. पण आपण कधी विचारच केला नाही की हे इतके मोठे मोठे सोलर पॅनल्स बनवले जातील, त्यांची रिसायकलिंग कशी होणार, आणि इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या बॅटऱ्यांचं काय करणार आहात. आणि जेव्हा एखादं वाहन तयार होत आहे, मग ते इलेक्ट्रिक व्हेकल का असेना, त्याच्या उत्पादनात कार्बन इमिशन होतं ना. कोळसा, लोखंड, स्टील हे त्यात वापरतात ना. या सगळ्यांचा वापर होतो इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये, हे माहिती आहे ना तुम्हाला. पण आपण स्वतःलाच फसवण्यात चतुर झालो आहोत. एकूणच तुमची जी ऊर्जा वापरण्याची भूक आहे ती तुम्ही कुठल्याही मार्गाने भागवा, तो मार्ग प्रदूषण करणारच असेल. खरी समस्या ही आहे की आपली जीवन जगण्याची जी फिलॉसॉफी आहे ती खूप चुकीची आहे. बाहेरचं हवामान आपल्याला एवढं खराब वाटतंय त्यामागचं कारण आपल्या आतलं हवामान आहे. आणि जोपर्यंत जगण्याची ही फिलॉसॉफी सुधारली जाणार नाही तोपर्यंत आपण स्वतःला फक्त बहाणे देत राहू. आणि कधी सोलर एनर्जीच्या नावाखाली, कधी इलेक्ट्रिक व्हेकलच्या नावाखाली, तर कधी विंड एनर्जीच्या नावाखाली आपण खुळखुळे वाजवत बसू. मी हे वारंवार परत सांगतोय की हवामान बदलाच्या संकटाचा उपाय फक्त आध्यात्मिक असू शकतो. तंत्रज्ञानावर आधारित उपाय शक्य नाही.